ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। एका महिलेचा छळ होतो हे माहीत असताना त्या का बोलल्या नाहीत? चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना सवाल। सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना आमदार चित्रा वाघ म्हणाल्या, मी काही नेत्यांचे स्टेटमेंट ऐकलं, त्या घरात मोठ्या सुनेला छळ होतो हे मला माहीत होतं, म्हणून मी दुसऱ्या लग्नात गेले नाही। एका महिलेचा छळ होतो हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही का बोलला नाहीत? पहिली मरते तर दुसरीचं देखील वाटोळं व्हावं असं तुम्हाला वाटत होतं का? 10 वर्षापासून महिलांच्या अत्याचाराच्या घटना थांबल्या नाहीत। आई वडील संसार टिकवण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र त्यामुळे आपण मुली गमवत आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार चित्रा वाघ यांनी दिली आहे। पाहूया काय म्हणतात चित्रा वाघ। संदर्भात खरंच आयोगाकडनं हलगर्जीपणा झालाय का, या संदर्भात त्यांनी चौकशीची मागणी जी आहे त्या केली? मी तर सांगितलं की फक्त महिला आयोग नाही तर ज्या वेळेला त्या पोलीस स्टेशनला मयुरी जगताप नाव आहे ना, ही गेली होती, त्या वेळेला कुठले पोलीस अधिकारी होते? त्यांनी त्या ठिकाणी FIR का घेतला नाही? सरकार काय सांगतंय? महिला पोलीस काय आहेत आपल्याकडे? सरकार काय सांगतंय की बाई एकदा आल्यानंतर ती काय म्हणते ते तिचं पूर्ण ऐकून घ्या, तिला मदत करण्याचे आदेश दिलेले असतात। 112 सारखी हेल्पलाईन आमच्यासाठी काढली आहे। कुठेही असा तुम्हाला स्टॉकिंग होते, तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला मारहाण होते, तुम्ही 112 नंबर ट्राय करा, तुम्हाला काही वेळामध्ये पोलिसांची मदत त्या ठिकाणी मिळेल। हे मी नुसतं तुम्हाला पोपटपंची म्हणून सांगत नाही, आम्ही सुद्धा हे नंबर मी स्वतः सुद्धा चेक करत असते। का चेक करत असते? की चालू आहे की नाही। लोकांनी असं म्हणाल नको ताई 112 कोणी उचलत नाही, मी 2दा-3दा फोन लावून डिस्कनेक्ट केले, त्यांचे मला परत कॉल आले, तुम्ही कोण बोलताय, तुम्ही फोन केला होता, तुम्ही अडचणीत आहात का? तर अशा पद्धतीच्या हेल्पलाईन सुद्धा आज आपल्याकडे आहेत। त्यामुळे सरकार त्याचं काम करतंय, आपण सुद्धा समाज म्हणून सजग राहायला पाहिजे असं मला वाटतंय। हा सुद्धा प्रेमविवाह होता, भक्तीचा जो विवाह होता हा सुद्धा प्रेमविवाह होता। या प्रेमविवाहातून पुढे त्यांना 5.5 वर्षाचा मुलगा सुद्धा आज आहे आणि तरी सुद्धा तिचा छळ थांबत नव्हता। तिच्या सासूचं आणि सासऱ्यांचं असं म्हणणं होतं की तू मुलाला सांगत होते की तू हिला सोडून दे, तुला आपल्या जातीतली मुलगी करू, असं करून तिला टॉर्चर करण्यात आलं होतं। त्यामुळे या घटना ज्या सगळ्या होत आहेत, आपण सुद्धा सजग राहायला पाहिजे। खरं तर 21व्या शतकामध्ये आज हुंडा या विषयावरती आपल्याला बोलावं लागतंय। मुली स्वतःच्या पायावर उभ्या असताना सुद्धा त्यांना जाळण्यात येते, मारण्यात येते, मारून टाकण्यात येते, याच्यासारखं दुर्दैव नाही। येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे याचा सुद्धा अवेअरनेस होईल। आता हगवण्याच्या केसमध्ये तुम्ही बघा, 2 बायका, एक आहे सासू, दुसरी आहे नणंद, महिला आहे ना। या केसमध्ये सासू बाई आहे ना, परंतु असं असताना सुद्धा ही जी विकृती डोक्यामध्ये जी आहे, ही विकृती काढण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल। सरकार काय करतंय का? 100% करतंय। हे कधी होतं सगळं? मुलगी गेल्यानंतर आपण ऍक्शन मोड मध्ये येतो। आता जसं सांगितलं की या बाबतीमध्ये म्हणजे या माडीवाल्यांच्या केसमध्ये मुलगी पोलीस स्टेशनला गेली नव्हती की बाबा तक्रारीची दखल नाही किंवा काय, पण हगवण्याच्या केसमध्ये गेली होती। आता मोठ्या मुलीला इतका छळ होतोय, मोठ्या जावेला, पुन्हा सेकंड जे आहे त्या धाकटीला सुद्धा, म्हणजे कसं केलं? तोंडावर थुंकले, ज्या पद्धतीने मारलं, हे अमानवीय आणि राक्षसी आहे। मी काही नेत्यांचे स्टेटमेंट परवा ऐकल्या की आम्हाला माहिती होतं की यांच्या घरामध्ये महिलेचा छळ होतो म्हणून आम्ही गेलो नाही, त्या लग्नाला कुठला गेल्या नाही मयुरी हगवण्याच्या। मग जर मोठ्या ताईंना माहिती होतं की यांच्या घरामध्ये महिलेचा छळ होतो, हे तुम्हाला माहिती होतं, मग तुम्ही का नाही बोललात? तुम्ही आवाज का नाही उठवला? तुम्ही का नाही सांगितलं बरं? तुमचे कार्यकर्ते होते की नाही? तुम्ही का नाही बोलून सांगितलंय बाबा छळ करू नको, असं केलं असतं तुला आत टाकीन? हे मी त्यांची परवाची स्टेटमेंट सांगते हा, की का कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही त्या लग्नाला का गेला नाहीत? नाही म्हणे मी गेले नाही, मला माहिती होतं असं काहीतरी तिकडे चाललंय। अरे माहिती होतं तर मग दखल का नाही घेतली? मला जर माहिती आहे की यांच्या घरामध्ये हे यांच्या धाकट्या सुनेला छळतायत, तर मी पहिलं काय करीन? लग्नाला जाणं टाळेन की काय चाललंय तिथे मी लक्ष घालीन?